राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा एक मोठा निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला असून या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेता येणार आहे। जर तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी असाल तर ही माहिती अवश्य शेवटपर्यंत बघा आणि ती इतरांसोबतही शेअर करा। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। ही योजना मार्च 2024 पासून अंमलात आणली जाईल। या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। तो फायदा काय असेल? राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ, तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल। म्हणजे जर तुम्ही सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिला असेल तर जे काही शेवटचे वेतन असेल त्याच्या 50% इतकी रक्कम तुम्हाला ॲज अ पेन्शन म्हणून मिळेल। त्यासोबत महागाई वाढसुद्धा दिली जाईल। आणि जर कुटुंब पेन्शन घेत असाल तर पेन्शनच्या 60% इतकी रक्कम त्यात महागाई वाढसुद्धा मिळेल। राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। ज्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असेल असे कर्मचारी जर 1 मार्च 2024च्या आधी निवृत्त झाले असतील, म्हणजेच रिटायर्ड झालेले असतील, तसेच निवृत्ती पश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी म्हणजे ॲन्युटीमधलीच लाभ लागू राहतील व 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतनधारकास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन देण्यात येईल। त्याचप्रमाणे जे काही अंशदान असेल म्हणजे जी काही वर्गणी असेल त्या संदर्भात देखील एक विशेष सूचना आहे। या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदांनी प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी म्हणजे वर्गणीशी निगडित असेल। ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही। थोडक्यात ज्या महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्यूशन गेले नसेल तितके महिने तुमच्या सर्व्हिस कालावधीमध्ये मोजले जाणार नाही। कर्मचाऱ्यांची ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांनी व्याजासह भरल्यास तो कालावधीवरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल। समजा काही कर्मचाऱ्यांचे काही महिन्याच्या पगारातून त्यांचे कॉन्ट्रिब्यूशन कापले गेले नसेल, ते राहिलेले कॉन्ट्रिब्यूशन जर कर्मचारी व्याजासह परत भरणार असेल तर तितका कालावधी मात्र सर्व्हिस पिरियड म्हणून ग्राह्य धरला जाईल। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी व नंतर काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक असेल, अन्यथा त्यांना निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय ठरेल। थोडक्यात जर तुम्ही सर्व्हिस चालू असताना काही रक्कम ही जमा निधीमधून काढली असेल तर ती रक्कम पुन्हा भरताना तुम्हाला 10% व्याज भरावे लागणार आहे। नाहीतर जी काही रक्कम उरलेली असेल त्यावरच निवृत्ती वेतन कॅल्क्युलेट केले जाईल। जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधून 1 मार्च 2024 पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभ मिळाल्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल। मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये त्यांचे अंशदान अद्ययावत भरणा केलेली असणे आवश्यक राहील। तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे। त्याचबरोबर मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे अटींची पूर्तता करतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहील आणि हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू राहील। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्सकरिता चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।